सो आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं होतं आपलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर मॅनेजर्स या सब्जेक्टमधलं आपलं सेकंड चॅप्टरमधलं जे आहे आपलं फाउंडेशन ऑफ ए आय अँड टेक्नॉलॉजीज याच्यामधलं आपलं नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग हे पॉईंट पूर्ण झालेलं. आणि आता आपण आज नवीन पॉईंट बघतोय जे म्हणजे कम्प्युटर विजन आहे. तर कम्प्युटर विजन काय असतं, ते कुठं कुठं यूज होतं, त्याचे ॲडव्हान्टेजेस, चॅलेंजेस हे सगळं आपण आज सविस्तरपणे बघणार आहोत. तर चला. ओके. सो बेसिकली आपल्याला पहिल्यांदा जेव्हा आपण कम्प्युटर विजन म्हणून हे नाव ऐकतो तर आपल्या डोक्यात काय येतं, विजन आहे म्हणजे विजन म्हणजे काय की बाबा कम्प्युटरचं बघणे. ओके, म्हणजे कसं कम्प्युटर अंडरस्टँड करून घेतं किंवा व्ह्यू करतं कुठलं विजन. विजन म्हणजे काय की बघणे, सी करणं किंवा व्ह्यू करणं कोणतं तरी पॉईंट. ओके, आणि त्याला समजून घेणं आणि मग त्याला इंटरप्रिट करणं, ह्यालाच म्हणतात कम्प्युटर विजन. ओके, आपण ह्याचं डेफिनेशन बघूत म्हणजे आपल्याला समजेल प्रॉपरली. ओके, कम्प्युटर विजन, व्हॉट इज कम्प्युटर विजन? ओके, कम्प्युटर विजन इज अ फील्ड ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हे पण कशाचं फील्ड आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं फील्ड आहे. दॅट हेल्प्स कम्प्युटर्स सी, अंडरस्टँड अँड इंटरप्रेट इमेजेस अँड व्हिडिओज जस्ट लाईक ह्युमन्स डू. आता जसं आपण एक मनुष्य बनून आपण जसं एका इमेजला किंवा व्हिडिओला बघतो, समजून घेतो आणि त्याला परत एडिटिंग्स वगैरे करतो. ओके, तसंच कम्प्युटर काय करतं, कम्प्युटर विजन हे पण एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं फील्ड आहे, जिथं कम्प्युटर्सला बघण्यासाठी, अंडरस्टँड करण्यासाठी आणि इंटरप्रिट करण्यासाठी. इंटरप्रिट करणे म्हणजे काय की बाबा काहीतरी त्याच्यामध्ये बदल करणे, त्याला म्हणतात इंटरप्रिट. इमेजेस अँड व्हिडिओ कशामध्ये, इमेजेस किंवा व्हिडिओजमध्ये बघणे, इमेजेस व्हिडिओज बघणे, त्याला समजून घेणे आणि त्याच्यामध्ये बदल करणे, ह्यालाच कम्प्युटर विजन म्हणतात, जे सेम आपल्या ह्युमनसारखं बिहेव करतं. ओके, सो आपण नेक्स्ट बघणार आहोत एक्झाम्पल. ओके, एक्झाम्पलमध्ये त्यांनी काय सांगितलेत, वेन यू अनलॉक युअर फोन युझिंग फेस रेकग्निशन कम्प्युटर विजन इज वर्किंग बिहाइंड द सीन्स. ओके, काय म्हणलेत त्यांनी, वेन यू अनलॉक युअर फोन, जेव्हा आपण फोनला अनलॉक करतो आपल्या फेस रेकग्निशन देऊन. ओके, त्याच्यामध्ये फिंगरप्रिंटचं ऑप्शन असतं, फेस रिकग्निशन, आपला चेहरा बघून जेव्हा अनलॉक होतं फोन, तेव्हा ते कशामुळं होतं, तर हे कम्प्युटरचं विजन आहे, ज्याच्यामुळं जे आपल्या बिहाइंड द सीन्स त्या आपल्या फोनमध्ये यूज होतं आहे, बिहाइंड फेस रिकग्निशन. ओके, काय करतं आपलं फोन अनलॉक करताना कम्प्युटर विजन काय करतं, सी करतं, अंडरस्टँड करतं, हां बाबा हे ह्याचंच फोन आहे, आपले फीचर्स बघून ते आपल्या फोनला अनलॉक करतं. हे कशामुळं पॉसिबल आहे, तर कम्प्युटरच्या विजनमुळे पॉसिबल आहे. ओके, सो नेक्स्ट आपण बघणार आहोत हाऊ कम्प्युटर विजन वर्क्स. ओके, पहिला आपलं डेफिनेशन झालं, त्याचं एक्झाम्पल झालं. आता हे कम्प्युटर विजन म्हणजे कम्प्युटर कसं बघतं, ह्याचे फ्यू मेन स्टेप्स आहेत, ते स्टेप्स आपण बघणार आहोत. पहिला काय करतं, ते इमेज कॅप्चर करतं. कुठलं पण, आता आपण फेस लॉक दिलो आहे, हां आपलं फेस आपण जेव्हा फोनच्या कॅमेरासमोर ठेवतो तर ते काय करतं, पहिला स्टेप तर आपल्याला आपलं इमेज ते कॅप्चर करतं. द सिस्टीम टेक्स इनपुट युझिंग कॅमेराज ऑर इमेजेस, कॅमेरामधून आपलं फेस तिथं कॅप्चर होतं. ओके, एक्झाम्पल सी सी टी व्ही कॅमेरा कॅप्चरिंग लाईव्ह व्हिडिओ फुटेज. जसं आपलं सी सी टी व्ही कॅमेराज आपण जिथं लावतो ते जसं लाईव्ह फुटेज आपल्याला देतं, तसंच काय होतं, कम्प्युटरचं लाईव्ह आपलं इमेज कॅप्चर करतं. ओके, नेक्स्ट स्टेप काय आहे, फर्स्ट झालं आपलं इमेज कॅप्चर, सेकंड काय आहे प्रोसेसिंग. प्रोसेसिंग कसं होतं, द कम्प्युटर अनालायझेस द इमेज युझिंग अल्गोरिदम्स अँड मॉडेल्स. खूप सारे अल्गोरिदम्स अँड मॉडेल्स त्या फेस रिकग्निशनच्या मध्ये टाकले जातात. ओके, बिहाइंड द सीन्स आपल्याला कळत नाही, आपण फक्त डिझाईन बघतो, आपण फक्त कॅमेरा बघतो, आपला चेहरा दिसतंय फेस रिकग्निशन झाल्यावरती, पण आपल्याला हे माहीत नसते की आतलं प्रोसेसिंग काय होतं आहे. सो प्रोसेसिंगमध्ये खूप सारे अल्गोरिदम्स आणि मॉडेल्स त्याच्यामध्ये घातलेले असतात, जे ना आपल्या जे फेस आहे, फेस कट आहे ते समजून घेतं आणि परत ते समजून घेऊन आपलं फोनला अनलॉक करतं. ओके,
फॉर एक्झाम्पल आता आपलं थंब फिंगरप्रिंट आपण देतो, प्रत्येकाचं DNA वेगवेगळं असतं. ओके, तसंच फिंगरप्रिंट पण आपलं वेगवेगळं असतं. तसंच चेहऱ्याचे फीचर्स पण थोडे वेगवेगळे असतात. सो इन दॅट मॅनर आपलं प्रोसेसिंग होत असतं. कम्प्युटर काय करतं, आपल्या इमेजला अल्गोरिदम्स अँड मॉडेल्स, जे ट्रेनिंग डेटा आहे, जे प्रत्येक वेळी आपण आपलं फेस त्याच्यामध्ये कॅप्चर केलं जातं आणि ते अल्गोरिदम सेट होत जातं. त्या प्रकारेच ते प्रोसेसिंग इथं बघायला भेटतं. ओके, डिटेक्टिंग एजेस, कलर, शेप्स इन द फोटो. ओके, आपल्या डोळ्याचे शेप, आपल्या होठाचा शेप, आपलं फेसचा आकार, हे सगळं एज डिटेक्ट करतं फोटो आणि ते प्री प्रोसेस ह्या प्रकारे होतं. ओके, नेक्स्ट थर्ड पॉईंट आहे आपलं अंडरस्टँडिंग. फर्स्ट कोणतं होतं, इमेज कॅप्चर. सेकंड प्रोसेसिंग होतं, अल्गोरिदम्स अँड मॉडेल्स. आणि थर्ड स्टेप काय आहे तर अंडरस्टँडिंग आहे. अंडरस्टँडिंगमध्ये द सिस्टीम आयडेंटिफाईज व्हॉट इज प्रेझेंट इन द इमेज. ओके, अंडरस्टँडिंगमध्ये काय, हे सगळं लर्न केल्यानंतर, डिटेक्ट केल्यानंतर अल्गोरिदम्स अँड मॉडेलचा वापर करून ते काय करतं, समजून घेतं की बाबा हां, हे फोनचं ओनर हेच आहे. ओके, नाहीतर दुसरं कोण तर करायला गेलं तर ते होणार नाही. ओके, हे कशामुळं पॉसिबल आहे, कम्प्युटर विजनच्या पॉवरमुळे पॉसिबल आहे, जे आपल्याला अनलॉकिंगचे फीचर्स सिक्युरिटीनं आपल्याला करता येतात. ओके, तर ह्याचं एक्झाम्पल आपण बघूत. रेकग्नायझिंग वेदर द इमेज कंटेन्स डॉग, कार और पर्सन. ओके, त्या इमेजमध्ये डॉग आहे की कार आहे की पर्सन आहे की फिमेल आहे की मेल आहे. ओके, हे सगळं त्याच्यामध्ये आपल्याला अंडरस्टँड करून घेतं कम्प्युटर विजन. ओके, नेक्स्ट आपण बघणार आहोत की टेक्निक्स यूज्ड. ओके, कोणते कोणते टेक्निक्स यूज केले जातात आपल्या इमेजला कॅप्चर करण्यासाठी किंवा अंडरस्टँड करण्यासाठी किंवा मॉडेल्स रिलेटेड. फर्स्ट जे की टेक्निक आहे ते आहे इमेज क्लासिफिकेशन. ओके, हे नोट डाऊन करून घ्यायचं आहे. टेक्निक कोणतं यूज होतं तर इमेज क्लासिफिकेशन. ओके, ह्याच्यामध्ये काय असतं की बाबा आयडेंटिफाईंग व्हॉट अँड इमेज इज. ओके, इमेज क्लासिफाय करणे म्हणजे काय, इमेजला पारख करणे की बाबा हे फिमेल आहे की मेल आहे. ओके, ह्या पिक्चरमध्ये कॅट आहे की डॉग आहे, हे सगळं त्या इमेज क्लासिफिकेशनमुळे पॉसिबल होतं. एक्झाम्पल टेलिंग वेदर अ पिक्चर इज ऑफ अ कॅट ऑर अ डॉग. इमेज क्लासिफाय करणे म्हणजे काय की बाबा आपल्याला पारख करायचे की डॉग आहे की कॅट आहे. ओके, आयडेंटिफाय व्हॉट अँड इमेज इज. ओके, नेक्स्ट आपलं की टेक्निक आहे ते आहे ऑब्जेक्ट डिटेक्शन. फाइंडिंग अँड लोकेटिंग ऑब्जेक्ट्स इन अन इमेज. ओके, एखादं इमेज आहे त्याच्यामध्ये आता समजा इथं ग्लास आहे, तर त्या ग्लासला डिटेक्ट करतं, ऑब्जेक्ट आहे तर ऑब्जेक्टला डिटेक्ट करतं. फॉर एक्झाम्पल, सिम्पल एक्झाम्पल आपण बघायला गेलो तर इथं त्यांनी दिले डिटेक्टिंग कार्स अँड पीपल्स ऑन रोड. ओके, आता आपण कॅमेरा एका रोडवरती लावलो आहोत. ओके, त्या इथं रोड आहे तर त्या रोडवरती किती कार्स आहेत, त्या कारमध्ये किती लोक बसलेत, इथूनपासून ते ऑब्जेक्ट डिटेक्ट करतं. हे कोणामुळं पॉसिबल आहे तर हे कम्प्युटर विजनमुळं पॉसिबल आहे. लार्ज अमाऊंट ऑफ डेटामधून पण आपण त्या ऑब्जेक्टला डिटेक्ट करू शकतो. हे फक्त आणि फक्त कम्प्युटर विजनमुळं पॉसिबल आहे, जे आपल्या मॉडेल्सला आपण ट्रेनिंग डेटा, जे अल्गोरिदम्स आपण प्रोव्हाइड करतो त्यानुसार ते वर्क करतं. ओके, नेक्स्ट जे टेक्निक आहे ते आहे इमेज सेगमेंटेशन. म्हणजे काय, डिवायडिंग अन इमेज इंटू पार्ट्स. सेगमेंटेशन करणे म्हणजे काय, एक इमेज आहे त्या इमेजला आपण पार्ट्समध्ये डिस्ट्रीब्यूट करतो, त्यालाच काय म्हणतात, इमेज सेगमेंटेशन. ओके, त्यांनी इथे दिलेलं आहे डिवायडिंग अन इमेज इंटू पार्ट्स. ओके, एक्झाम्पल काय आहे ह्याचं, सेपरेटिंग बॅकग्राऊंड अँड फोरग्राऊंड इन अ फोटो. ओके, आता आपला बॅकग्राऊंड आहे आणि आपला फोटो आहे, त्याला आपण ह्या इमेज सेगमेंटेशनमुळे आपण काय करू शकतो तर सेपरेट करू शकतो. म्हणजे काय, आता हे आपलं इमेज आहे, हे आपलं बॅकग्राऊंड आहे, तर ह्या इमेज सेगमेंटेशनमुळे आपण काय करू शकतो तर आपण आपण ह्याचं बॅकग्राऊंड चेंज करू शकतो. ओके, म्हणजे काय की आपण सेपरेट केलो आहे ह्या इमेजला आपण बॅकग्राऊंडनी सेपरेट केलो आहे. हे कोणामुळं पॉसिबल आहे, फोरग्राऊंड आणि बॅकग्राऊंडला सेपरेट करणं हे कम्प्युटर विजनमुळं पॉसिबल आहे. ओके, सो नेक्स्ट आपण बघणार आहोत रिअल लाईफ ॲप्लिकेशन्स ऑफ कम्प्युटर विजन. कुठं कुठं आपण सध्या हे कम्प्युटर विजन वापरतोय तर फेस रिकग्निशन. फॉर एक्झाम्पल,
हे फेस रिकग्निशन आपण म्हणू शकतो. अटेंडन्स ट्रॅकिंगमध्ये पण होतं. जेव्हा आपले टीचर्स किंवा स्टाफ मेंबर्स जेव्हा कॉलेजला येतात तेव्हा त्यांचं फेस डिटेक्ट होऊन त्यांचा अटेंडन्स आपण घेऊ शकतो. सध्या ते रिअल लाईफमध्ये चालू आहे सध्याला. ओके, युज्ड इन स्मार्टफोन्स अँड सिक्युरिटी सिस्टम्स. ओके, मोबाईल फोन्समध्ये वगैरे फेस रिकग्निशन सिक्युरिटी सिस्टम्समध्ये यूज केलं जातं. ओके, फेस अनलॉक इन फोन्स हे आपलं रिअल लाईफ एक्झाम्पल आहे. सेल्फ ड्रायव्हिंग कार, टेस्ला नावाचे एक कार आहे जे सेल्फ ड्रायव्हिंग आहे. ते कुठलं पण जे कार ते आपोआप चालतं आणि तिथं डिटेक्ट करतं की इथं खड्डा आहे, इथून वळायचं आहे, इथून राईट जायचं आहे, इथून लेफ्ट सेल्फ ड्रायव्हिंग कार सध्याला फॉरेनमध्ये चालू आहेत. कार्स डिटेक्ट्स रोड्स, ट्रॅफिक लाईट्स अँड पेडेस्ट्रियन्स. ओके, सगळं काही ते डिटेक्ट करतं. ओके, पेडेस्ट्रियन्स म्हणजे काय, जे खड्डे आहेत ते सगळे डिटेक्ट. ऑटोनॉमस व्हेकल्स आयडेंटिफाईंग स्टॉप साईन्स, कुठं स्टॉप करायचं आहे कुठं नाही, हे सगळं ऑटोमॅटिकली त्या सेल्फ ड्रायव्हिंग कार. आणि हे सध्या रिअल लाईफमध्ये ॲप्लिकेबल आहे. सो हे झालं रिअल लाईफ ॲप्लिकेशन. ओके, नेक्स्ट कुठं मेडिकल इमेजिनिंगमध्ये पण अवलंबून आहे. ओके, सो हेल्थ केअर सिस्टीममध्ये AIचा वापर कसं केला जातो, कम्प्युटर विजन हेल्प्स डॉक्टर्स डिटेक्ट डिसिजेस फ्रॉम स्कॅन्स. ओके, स्कॅनिंग थ्रू MRI स्कॅनिंगमधनं वगैरे समजून येतं की बाबा ह्या माणसाचं किंवा ह्या महिलेच्या बॉडीमध्ये कुठे काय डिसीज आहे किंवा कुठे हाडाचा प्रॉब्लेम आहे. हे सगळे डॉक्टरला हेल्प करतं डिसीज डिटेक्शनमध्ये स्कॅनिंग केल्यानंतर. सो मेडिकल इमेजिनिंगमध्ये पण हे पॉसिबल आहे. डिटेक्टिंग ट्युमर्स इन एक्सरेजमध्ये आपल्याला कुठं ट्युमर झाले का नाही हे आपण त्यात डिटेक्ट करू शकतो. ओके, सो नेक्स्ट आपलं ॲप्लिकेशन आहे सोशल मीडिया फिल्टर्स. येस, ॲड्स, इफेक्ट्स टू फोटोज अँड व्हिडिओज. आपण फिल्टर्स अप्लाय करतो स्नॅपचॅट यूज करून वगैरे. सो ह्यात पण कम्प्युटर विजनचा रोल प्ले केला जातो. फिल्टर्स ऑन इंस्टाग्राम वगैरे हे सगळे काय आहेत, रिअल लाईफ ॲप्लिकेशन्स ऑफ कम्प्युटर विजन. ओके, आता आपण ॲडव्हान्टेजेस बघणार आहोत. ॲडव्हान्टेजेस काय आहेत कम्प्युटर विजनचे, तर रिड्युसेस ह्युमन एफर्ट. ओके, कम्प्युटर विजनमुळे प्रत्येक गोष्टीला ह्युमन लागणे हे कुठंतरी कमी झालं आहे. आणि ह्या कम्प्युटर विजनमुळे फास्ट प्रोसेसिंग आणि ॲक्युरेट ॲनालिसिस होऊ शकतो, जे AIमुळे ते पॉसिबल आहे. वर्क्स 24/7 विदाउट टायर्डनेस. ओके, हे सगळे आपले ॲडव्हान्टेजेस आहे. ओके, ह्युमनचा एफर्ट्स रिड्यूस करतं, फास्ट आणि ॲक्युरेट रिझल्ट्स देतं. आणि थर्ड पॉईंट आहे 24/7 ते वर्किंगमध्ये असतं. ह्युमनला गरज नाही, टायर्डनेस तिथं फील होणार नाही. सो हे सगळं ॲडव्हान्टेजेस आहेत. चॅलेंजेस काय काय आहेत की बाबा नीड्स लार्ज डेटा फॉर ट्रेनिंग. ओके, छोट्या ट्रेनिंग डेटामधनं ॲक्युरेट रिझल्ट्स आपल्याला भेटू शकणार नाही. सो याच्यामध्ये चॅलेंज काय आहे की बाबा लार्ज नंबर ऑफ डेटा आपण ट्रेनिंगचं तिथं प्रोव्हाइड केलं पाहिजे. कॅन मेक मिस्टेक्स इन पुअर लाईटनिंग. ओके, कम्प्युटर विजन कसं, आता ब्लर फोटो वगैरे चालणार नाहीत. ब्लर फोटो पण चालतात, पण मोस्ट ॲक्युरेट रिझल्टला पुअर लाईटनिंग. ओके, पुअर लाईटनिंग जेव्हा असतं तर ते इमेज व्यवस्थित कॅप्चर होत नाही. सो मिस्टेक्स थोडेफार येऊ शकतात. प्रायव्हसी कन्सर्न, सर्व्हायलन्स सिस्टम्स. ओके, प्रायव्हसी कन्सर्न तिथं नसतं, कारण CCTVमध्ये वगैरे सगळं कॅप्चर केलं जातं जे लिगल आहे. ओके, सर्व्हायलन्स सिस्टीम. ओके, म्हणजे काय की बाबा, ओके, हे सर्व्हायलन्स सिस्टीम म्हणजे काय, सर्व्हायलन्स सिस्टीम म्हणजे की हे एक सेटअप आहे जे मॉनिटर करण्यासाठी, ऑब्झर्व करण्यासाठी किंवा रेकॉर्ड करण्यासाठी, मॉनिटर करण्यासाठी, ऑब्झर्व किंवा पाहण्यासाठी आणि काय की बाबा ॲक्टिव्हिटीज रेकॉर्ड करण्यासाठी इन अ पर्टिक्युलर एरिया फॉर सेक्युरिटी, सेफ्टी और मॅनेजमेंट पर्पज. हे तिन्ही जे आहेत त्याच्यासाठी हे सर्व्हायलन्स सिस्टीम्स यूज केलं जातं. हे कशासाठी हेल्प केलं जातं, सिम्पल मिनिंग म्हटलं तर इट हेल्प्स यू कीप अन आय ऑन पीपल, प्लेसेस ऑर थिंग्स इवन वेन यू आर नॉट फिजिकली प्रेझेंट. ओके, कम्प्युटर विजनमुळे पॉसिबल आहे. आपण जरी प्रेझेंट नसलं तरी ते CCTVमध्ये सगळं कॅप्चर केलं जातं. हे सर्व्हायलन्स सिस्टीम्सचा मिनिंग आहे. ओके, हे आहे आपलं कम्प्युटर विजन. आपण बघितलं कम्प्युटर विजन काय आहे. ओके, हे कम्प्युटर विजनचे डेफिनेशन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कसं वर्क करतो, 3 मेन स्टेप्स आहेत, कॅप्चर करणे, प्रोसेस करणे आणि अंडरस्टँड करणे. टेक्निक्स काय काय यूज होतात, इमेज क्लासिफाय करतं, ऑब्जेक्ट डिटेक्ट करतं, इमेज सेगमेंट करतं. ॲप्लिकेशन फेस रिकग्निशनमध्ये यूज होतं, सेल्फ ड्रायव्हिंग कार्स, मेडिकल इमेजिनिंग, सोशल मीडिया. ॲडव्हान्टेजेस आणि चॅलेंजेस. सिम्पल समरी म्हणजे काय की बाबा कम्प्युटर विजन
म्हणजे काय, टीचिंग मशीन्स टू सी अँड अंडरस्टँड इमेजेस व्हिडिओज लाईक ह्युमन्स. म्हणजे काय, मशीनला आपण टीच करतोय, सी करा आणि अंडरस्टँड करा इमेजेस किंवा व्हिडिओ, जसं ह्युमन अंडरस्टँड करून घेतं तसं सेम कम्प्युटरला ट्रेन करणे कम्प्युटर विजन ह्याला म्हटलं जातं. सो हे आपलं पॉईंट ह्यात कवर झालेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत, आपण बघणार आहोत